तुरीची डाळ चांगली 4-5 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर 5-10 मिनटं भिजवून मग कुकरमध्ये लावली आणि वरती जो फेस आला आहे ना तो पूर्ण काढून घ्यायचा. 5-6 मिनटं तरीसुद्धा आपण अशीच झाकण लावता शिजवून घ्यायची. म्हणजे काय, ही तुरीची डाळ चांगली शिजते पण आणि हलकी पण होते. गॅसेस होत नाही, ॲसिडिटी होत नाही. त्याच्यामुळे पूर्ण फेस काढून घ्यायचा आणि मग 3 ते 4 मीडियम आचवर ही डाळ शिजवून घ्यायची आणि फिक्कं वरण छान तयार होतं, झटपट. कटरले असतात ना, ते चांगले स्वच्छ धुवून ते असे बारीक चिरून घेतले, थोडी तोडली होती ती पण चिरून घेतली, थोडा लसूण, मिरची, थोडं जिरं राई टाकून थोडी लसूण घ्यायचं. कटरल्याची भाजी श्रावण महिन्यात खूप चांगली असते, लिहिली आणि ती त्या ह्याच महिन्यात मिळते. नंतर ती पौष्टिक असते. मिरची टाकायची. त्यामध्ये हळद टाकली, थोडासा हिंग, मीठ, साधं वरण खूप छान लागते. हे लिंबू सोबत, लिंबू टाकायचं वरतून वरण भातामध्ये किंवा वरणपोळीमध्ये. साधं वरण झालं. तेल लावून घ्यायचं आणि त्या पोळीची मस्त छान खरपूस शेकून घ्यायची. लहान मुलांना, मोठ्या माणसांना, सर्वांना खूपच मऊ आणि छान होतो. वरणपोळी सोबत खूपच सुंदर लागते. नंद्यांची पोळी, ही पोळी छान शेकल्यानंतर फोडायची तिला. त्याच्यावर असं छान तूप टाकायचं. 5 मिनटं छान परतून त्याच्यात मीठ टाकून घेतलं. थोडंसं 10 मिनटं झाकण लावून मीठ टाकायचं. झाली आपली कटरल्याची भाजी तयार.